संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव. देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. त्यक्त्वा सुदसज्ज सुरसिप्तराजलक्ष्म्यो धर्मिष्ठ आर्यवचसाय दगादरम्यो माया मृगदैत्यसिक्तमन्वधाव वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. नौसे विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरदरुणबिम्बफलादृष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. सीतानाथसमारम्भा रामानन्दाचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरु परस्परम्. कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्य विमुसुतमानसराजहंस प्राणप्रयाणसमयकपवातपित्ते कण्ठावरदुनविदो स्मरणं कुतस्ते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं तत्त्वदयेमुदीरयेत्. गौराङ्गं रसमयं नित्यं रसाचार्यरसोत्सुखं श्रीरामहर्षदेवाख्यानं सद्गुरुं परमाम्यहम्. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो वृंदावन को वास. जय जय श्री राधा रमन जय जय
नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभो जय जय माखन चोर जय जय माखन चोर. 2 मिनिट श्रवाने प्रेमाने भजन करायचं. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे जय हो राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 जय राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद 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 राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद 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 राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवंताच्या कृपेने तसेच साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
आणि आज आपल्या कथेचा तिसरा दिवस आहे की नाही. कालच्या कथेमध्ये आपण बराचसा कथा भाग पाहिला ज्यामध्ये नारदजींचं पूर्वचरित्र पाहिलं, परीक्षितीचा जन्म कसा झाला हे पाहिलं ना. आपली कथा कालच्या कथेमध्ये एवढा भाग पाहून आपण थांबलो होतो. परीक्षितीचा जन्म झाला, भगवंत पाहण्यासाठी आले आणि मग अर्जुन आणि भगवंत दोघेही मिळून द्वारकेला गेले. इथपर्यंत आपण कथा पाहिली होती. हळूहळू आता ते परीक्षिती वाढू लागला. आणि तिकडे अर्जुन आता द्वारकेत भगवंतासोबत राहतोय. पण त्या टायमाला आता भगवंताचं अवतार कार्य समाप्त होते. भगवंत आपल्या स्वधामाला जातात. त्यावेळेस अर्जुन आता हस्तिनापुराला निघून येतो. पण निघत असताना वाटेमध्ये अर्जुनाला काही भिल्लाच्या बायाने मारलं बरं का. अर्जुनाची सगळी शक्तीहीन अर्जुन झाला. ज्यावेळेस अर्जुन हस्तिनापुरामध्ये आला तर काळा चेहरा पडला होता अर्जुनाचा. निस्तेज अर्जुन झाला होता. आणि हे धर्माने पाहिलं आणि धर्माने विचारला, अर्जुना काय झालं, तुझा चेहरा काळपट कसा पडला, तू निस्तेज कसा झाला, तुझं धन चोरीला गेलं का तुझ्याकडून व्यभिचार घडला का, तुला एखादी प्रिय व्यक्ती सोडून गेली. माणसाच्या जीवनात माणसाकडून पाप झालं की त्याचा चेहरा काळपट होतो बरं का. ते माणूस निस्तेज होतो. धन संपत्ती चोरून गेल्याच्या नंतर, त्याच्या जीवनात दुःख झाल्याच्या नंतर तरी त्याचा चेहरा काळपटा पडतो. आणि एखादी प्रिय व्यक्ती सोडून गेल्याच्या नंतर माणसाचा चेहरा निस्तेज होतो. आणि मग भगवंत सोडून गेले ते अर्जुनाला. अर्जुनाने दुःखद अंतकरणाने त्या मोठ्या भावाला उत्तर दिलं, दादा ज्या देवाने आपल्याला मागे पुढे राहून सांभाळलं ना, तो भगवंत आपल्याला सोडून निघून गेला. हे शब्द कुंतीने ऐकले आणि त्याच ठिकाणी त्या कुंतीचा देह खाली पडला. आणि त्यावेळेस चार ज्ञानाच्या, राजकारणाच्या, राजनीतीच्या चार गोष्टी परीक्षितीला समजून सांगितल्या. धर्मराजाने सांगितलं, राजा तुझा राज्याभिषेक करून चाललो, जो तुझ्या राज्यात कोणी दुःखी राहिलं नाही पाहिजे. स्त्रीचा अपमान झालेला पाहू नको, लोकांवर अत्याचार होऊ देऊ नको. राज्यात एकही व्यक्ती दुःखी राहता कामा नाही. आणि राजा एक ध्यानात ठेव, जो तुला शरण येईल ना त्याला माफ कर. असा उपदेश, चार हिताच्या गोष्टी धर्मराजाने परीक्षितीला सांगितलं. आणि परीक्षितीला गादीवर बसवलं, पांडव स्वर्गाला निघून गेले बरं का. स्वर्गाला जात असताना कुठून गेले माहिती आहे का, रस्ता माहिती आहे मला, जायचं असेल तर पहा कुणाला. स्वर्गाला हिमालयामधून जाता येतंय. पण जात असताना काय झालं माहिती आहे का, धर्मराजा कधीच खोटं बोलला नाही. एकदा खोटं बोलला, तेही अर्धच. महाभारताच्या युद्धामध्ये एकदाच. कारण द्रोणाचार्य म्हटले होते, आज सगळ्या पांडवांना मी कैद करणार आहे. आणि धर्मराजा कैद केल्याच्या नंतर युद्ध संपलं आहे की नाही. शपथ घेतली. मग काही केल्या द्रोणाचार्य आवरत नाहीत. मग युक्ती केली, म्हणले अश्वत्थामा मेला असं म्हणायचं. आणि अश्वत्थामा मरत नाही, अश्वत्थामा चिरंजीवी आहे. मग त्याच युद्धामध्ये एक अश्वत्थामा नावाचा हत्ती होता, हत्ती. आणि भीमाने गदा गरगर फिरवली आणि हत्तीच्या डोक्यात मारली. आणि मोठमोठ्याने गर्जना करू लागला, मी अश्वत्थामाला मारलं, मी अश्वत्थामाला मारलं, मी अश्वत्थामाला मारलं. आणि असं म्हणल्याच्या नंतर ही बातमी त्याच्या वडिलाच्या कानावर गेली, द्रोणाचार्याची.
द्रोणाचार्याला ते खोटं वाटलं आणि म्हणले आपल्या सारथ्याला सांगितलं चाल धर्मराजाकडे घे रथ. विरोध पार्टीचा आहे बरं का, विरोध पार्टीचा आहे धर्मराजा. घे म्हणले आणि त्याला विचारलं धर्मा, भीम म्हणतो अश्वत्थामा मारला, खरं सांग धर्मा अश्वत्थामा मेलाय का? त्या टायमाला फक्त एवढंच खोटं बोलला, हो तो अश्वत्थामा मेलाय पण नरोवा कुंजरोवा आहे का नाही, माणूस एक हत्ती हे माहिती नाही, एवढंच खोटं बोलला अर्धच. पण त्याचा परिणाम अंगुष्ट त्या कर्मा माझी गळे. देवाने बोलायला लावलं. वदविले खोटे नारायण धर्मा अंगुष्ट त्या कर्मा माझी गळे. वदविले खोटे नारायण धर्मा अंगुष्ट त्या कर्मा माझी गळे. वदविले खोटे, वदविले खोटे नारायण धर्मा वैष्णव जन तो तेने कही जन. असं येते. मग धर्मराजा स्वर्गाला जात असताना त्याचा अंगठा गळून पडला का, तो फक्त अर्धच खोटं बोलला. आपण जर स्वर्गाला निघालोच आपलं काय काय गळून पडन हे सांगता येणार नाही. हा, कारण आपण पावला पावली शब्दाला खोटं. अहो सामान्य लोक खोटं बोलतील याच्यात काय न बोले. महाराजाला फोन करायचा, महाराज कुठपर्यंत आले, महाराज कवठा चोपलीच्या माघाचे तिकडं आहे का नाही. हायवेला रोडवरच राजनीत आलो महाराज. आपण पावला पावली खोटं बोलतो आहे की नाही. आणि परीक्षितीला गादीवर बसवलं, परीक्षितीचं लग्न झालं, 4 मुलं झाले. परीक्षितीच्या पत्नीचं नाव आहे इरावती. ऋतुसेन, भीमसेन, उग्रसेन आणि जन्मेजय असे 4 मुलं झाले. आणि आनंदात परीक्षितीचं राज्य चालू आहे. परीक्षितीच्या राज्यामध्ये कोणीच दुःखी नाही. हा, कारण परीक्षिती असा राजा होता, त्याने चारा घोटाळा केला नाही, त्यांनी संडासचे पैसे खाल्ले नाही. राजा होता आहे की नाही, धर्माने वागणारा राजा होता. आताचे राजे काय काय खातील, जे खायचंय ते तर खातीलच, पण जे खाण्यायोग्य नाही तेही खातील. 45-50 वर्ष राजाचं वय होत आलेलं आहे. आणि एक दिवस त्या राजाने आपल्या कोशागृहात गेला राजा आणि एक सुंदर असा मुकुट काढला. मुकुट परिधान केला आणि सत्संग करण्यासाठी जाऊ लागला बरं का राजा. राजाला संताचं वचन ऐकण्यासाठी राजा निघाला. पण जात असताना वाटात एक दृश्य दिसलं. ते दृश्य असं होतं, एक गाय, गायीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. एक बैल आहे, पण आश्चर्य याच्यात ते बैलाला एकच पाय आणि त्या पायावर एक काळा कुट्ट पुरुष प्रहार करत आहे. तो पाय त्याचा तोडीत आहे. आणि ती गाय बैलाला बोलायला लागली, तुमची अशी दशा का झाली, काय झालं. बोलो जय श्री राधे.
हां 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 ते कसं आहे मी बोलू शकतो बरं का. तुम्ही कितीही कलमा केला ना याच्यात माझं नुकसान काहीच नाही, काहीच नुकसान नाही. काय मला कमिटी जेवढं पाकिट देणार आहे तेवढी देणारच हो, आहे का नाही. पण मी एवढ्या तळमळीने का तुम्हाला मरमर करून का सांगतो, कारण मी तुमचं अन्न खालोय, तुम्ही मला माझी पूजा करायला लागली आणि मी ते करून जर काम व्यवस्थित नाही केलं ना तर आपला बाप आपल्याला विचारणार आहे का नाही. मग मी माझं काम इमानदारीनं करायला लागलो, आहे का नाही. तर त्याच्यात असा विक्षेप झाल्याच्या नंतर ते लक्ष लागत नाही माणसाचं. सांगा बरं आपण काय सांगत होतो, गाईचं आणि बैलाचं, आहे का नाही. मग ती गाय म्हणजे कोण आहे माहिती आहे का, ती गाय म्हणजे पृथ्वी आहे आणि तो बैल दुसरा तिसरा कोणी नाही, धर्म आहे तो बैल म्हणजे धर्म आहे. ती गाय विचारत होती, पृथ्वी विचारत होती, धर्मा तुझी अशी अवस्था कस काय झाली. तो म्हणे बाई आता हे माझं कर्म आहे, मला 4 पाय होते सत्ययुगात, सत्य दान दया आणि पवित्रता. पण सत्ययुग संपलं, त्रेतायुग लागलं, माझा 1 पाय तुटला. दान दया आणि सत्य पवित्रता राहिली नाही. त्रेतायुग संपलं, द्वापार युग लागलं, माझा परत 1 पाय काटला. सत्य आणि दान या 2 गोष्टी राहिल्या आणि आता कलियुग लागलंय. कलियुगात माझा परत 1 पाय तुटला. आता 1 पायावर मी उभा आहे, त्याचं नाव आहे सत्य. आजही अशी मंडळी आहेत जे वचनाला जागणारी आहेत, म्हणून अजून धर्म जगात शिल्लक आहे बरं का. आणि लोक ज्यावेळेस सगळे खोटं बोलायला लागतील त्यावेळेस पृथ्वीवरचा धर्म संपून जाईल. त्या टायमाला सगळीकडे पाणी होईल, प्रलय काळ त्या टायमाला होईल. आणि तो काळा कुट्ट पुरुष म्हणजे कलियुग आहे बरं का. हे त्यांचं ते संवाद चालू आहे आणि त्याच वेळेस परीक्षितीने पाहिलं, भात्यातून बाण काढला आणि धनुष्याला बाण लावला. कोण, माझ्या राज्यात असा अत्याचार कोण करतंय. बाण सोडणार त्यावेळेस त्या कलियुगाने परीक्षितीचे पाय धरले, महाराज क्षमा करा. आणि परीक्षितीला त्याच्या वाडवडिलांनी शिकवलं होतं, राजा जो शरण येईन ना त्याला माफ कर, क्षमा कर त्याला. राजा म्हटला तुम्हाला शरण आला ठीक आहे, मी तुला माफ करतो, पण माझ्या राज्यात थांबायचं नाही, तू निघून जा, चाल माझ्या राज्यात तू निघून जा. त्यावेळेस तो कलियुग म्हणू लागला, महाराज कली म्हणू लागला, महाराज अहो मी जाऊ तरी जाऊ कुठं, सगळीकडे सार्वभौम राजे आहेत तुम्ही, मी राहायचं कुठं. आता माझ्या युगाला सुरुवात झाली, मला राहावंच लागणार. मला तुमच्या हिशोबाने काय करा, तुम्हाला जशा वाटतील तशा मला जागा द्या. आणि मग 4 जागा दिल्या कलियुगाला. 4 जागेमधली पहिली जागा आहे द्यूत, जिथं पत्ते खेळल्या जातात. मग जिथं पत्ते खेळल्या जातं तिथं कलियुग आहे बरं का. अजून एक जागा दिली मद्यपान, हा जिथं मद्यपान केल्या जातं तिथं कलियुग राहतो. अजून एक जागा दिली व्यभिचार, जिथं वेश्यागमन केल्या जातं तिथं कलियुग राहतो. आणि 4थी जागा दिली हिंसा, जिथं हिंसा होते ना जिथं हिंसा होते तिथं कलियुग राहतो. हिंसा म्हणजे सगळीच बरं का, ज्या ठिकाणी कलह भांडणे, ज्या घरी भांडणे समजायचं आपल्या घरी कलियुगाचं आहेच, कलियुग आहेच आपल्या इथे. तो कली त्या ठिकाणी प्रवेश करत असतो बरं का. हा मग कोणाच्या घरी हिंसा होत असेल तर बंद करा. कलियुग म्हणे महाराज हे तुमचं राज्य आहे, तुमच्या राज्यात अशा अधर्मी लोक शोधून सापडणार नाही. परीक्षितीचं राज्य आणि परीक्षितीच्या राज्यात दारू शक्य आहे का. आता तर आपले राजे पहा, काही दिवसात किराणावर भेटणारे ते साखरेसारखं, आहे का नाही, मजा आहे.
किराणावर भेटणार आहे ते किराणावर काय तेलाच्या पुड्यासारखी दारू किराणा दुकानावर भेटणार आहे आता. आणि पुन्हा लोक म्हणते महाराज काऊन पाऊस टायमावर पडा ना. कसा पडल? अधर्म वाढलेला आहे की नाही. कलियुगमध्ये महाराज तुमच्या राज्यात शोधून ही व्यक्ती सापडणार नाहीत, शोधून अशा व्यक्ती सापडणार नाही. तुम्हाला वाटतं का मी एवढा वाईट? मी तेवढा वाईट नाही हो. बाकीच्या युगाचा विचार करा. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर बाकीच्या युगामध्ये कर्म उपासना ध्यान जप धारणा करावं लागत होती. एका पायावरती उभा राहावं लागत होतं. तप करावं लागत होतं भगवंताचं. पण माझ्याकडे एक गुण एवढा चांगला आहे. माझ्या युगात जर कोणी त्यांनी तप नका करू द्या, त्यांनी दान नका करू द्या, त्यांनी फक्त देवाचं भजन करावं. त्याला देव भेट द्यायल्याशिवाय राहत नाही. आहे की नाही? हा तुकोबाराचं मत आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, 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 कलियुगा माझी करावे कीर्तन. तेणी नारायण देईल भेटी, तेणे नारायण देईल भेटी, तेणे नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. माझ्यात फक्त देवाचं भजन करा, भगवंत भेट देणार आहे. तुलसीदासजीचं मत हेच आहे. कलयुग केवल नाम आधारा. तुलसीदासजींनी चो पाहिलेली किंवा अजून एक चो पाहिलेली तुलसीदासांनी. चहुजुग चहुश्रुती नाम प्रभाऊ कली विशेष नाही आन उपाऊ. तुलसीदासजीची चौपाई आहे रामायणातली. चारही युगात नामाचा प्रताप आहेच, पण कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे का नाही. महाराज अशी एखादी चांगली जागा द्या. आणि ते परीक्षितीला पटलं, आनंद वाटला परीक्षितीला. जा सोन्यात तुझा वास होईल. मग सोन्यात कलीचा वास आहे बर का. आणि आपल्याला तर सोनं लय आवडतंय आहे का नाही. मग सोन्यात काय आहे? कलीचा वास आहे. मग सोनं घातलं नाही पाहिजे. आता सगळ्या मावल्या विचार करायल्यात. आता आमच्याजवळ तर लय मोठं आहे, आता काय करावं? काहीच करू नका, मी 2-3 दिवस आहे माझ्याकडे, आणून द्या सगळं. सोन्यात वास आहे बर का कलीचा. पण कोण्या अधर्माने जे कमावलेली जी संपत्ती आहे ना, त्या संपत्तीमध्ये त्या सोन्यामध्ये कलीचा वास आहे. हा. आणि ज्यावेळेस परीक्षितीने सांगितलं तुला सोन्यामध्ये तुझा वास राहील, क्षणाचा विलंब केला नाही त्याने. लगेच त्या सुवर्णाच्या मुकुट्यामध्ये प्रवेश केला. तो मुकुट तुम्ही म्हणता परीक्षितीने मग कुठून आणला होता? त्या अधर्मानेच कमवलेला होता. जरासंधाला मारलेलं होतं, खोटं बोलून मारलेलं होतं पुन्हा. आणि त्याचा तो सांगासाठी निघालेला राजा कलीने प्रवेश केला आणि डोक्यात विचार बदलले. आता सत्संग करण्यासाठी नाही, शिकारीसाठी राजा वनात निघाला. जे सैन्य सोबत होतं
समोर गेल्याच्या नंतर सैन्याची ताटातूट झाली आणि भुकेने प्याशेने वाकुळ झालेला राजा एका ऋषीच्या आश्रमात आला. ऋषी साधना करण्यात व्यस्त आहेत. राजाने आवाज दिला, मी परीक्षिती, तुमचा राजा, मला तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, काय करा, मला थोडंसं पाणी द्या. पण महाराज त्यांच्या साधनेमध्ये विलीन असल्यामुळं महाराजाला ते बोलणं ऐकू गेलं नाही आणि आधीच कलीने प्रवेश केलेला. राग आला राजाला, आमच्या गावात आल्यावर किती नाटक करता, आम्हाला वरण चालत नाही, भाजीच लागते. महाराज, आम्ही किती तुमची काळजी घेतो, आमच्या राज्यात आल्याच्या नंतर पाद्यपूजा करतो काय, आणि मला एक तांभर पाणी देत नाहीत. राग आला, महाराजाचा अपमान करावा म्हणून एक मेलेला सर्प गळ्यात टाकला आणि राजा निघून गेला. राजा निघून गेल्याच्या नंतर खाली टोप काढला. टोप काढल्याच्या नंतर परत घडलेली गोष्ट कळली राजाला. अरे, धर्माने वागणारे राजा, आपल्या वाडवडिलांनी साधू संतांचा आदर आतिथ्य करायचं आपल्याला शिकवलेलं, आपली ती रीत आहे. माझ्याकडून साधूचा अपमान झाला, देवाने कृपा करावी आणि याची शिक्षा मला द्यावी. पश्चाताप करतोय राजा. आणि इकडे ज्या ऋषीचा अपमान केला त्या ऋषीचं नाव आहे शमीक ऋषी. त्यांचा मुलगा एका नदीमध्ये एका तीर्थामध्ये स्नान करत असतो, नाव त्याचं शृंगी. त्या शृंगीला कळतं, शृंगी 2-3 जागेवर नाव आहे बरं का. एक शृंगी रामायणात आहे, त्यांच्या डोक्यावर शिंग आहे, त्यांनी पुत्र कामष्टी यज्ञ केला. ते शृंगी नाही, हे दुसरे शृंगी, शमीक ऋषीचे शृंगी आहेत. शृंगीला काही मुलांनी सांगितलं, बाळा, ए शृंगी, तुझ्या बाबाचा एका कोणीतरी राजाने अपमान केलाय. राग आला त्या मुलाला, हातात पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि शाप दिला. ज्या राजाने हे दुष्कर्म केलं असेल त्याला नागाचा राजा तक्षक येऊन 7 दिवसात त्याचा मृत्यू होईल. आणि पळत पळत आपल्या बाबाकडे आला, साप काढून टाकला आणि रडू लागला. आणि त्याच्या रडण्याच्या आवाजाने त्या साधूची समाधी भंग झाली. म्हणले, ए बाळा, काय झालं, काऊन रडायला? बाबा, एका मूर्ख राजाने तुमचा अपमान केला, पण बाबा काळजी करू नका, आता तो दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी जिवंत राहणार नाही. 7 दिवसात तक्षक येऊन त्याला दंश करणारे आणि त्याचा मृत्यू होणारे असा शाप मी दिलाय. महाराजांनी अंतर्ध्यानाने पाहिलं तर परीक्षित आहे. बाळा, काय केलं? अरे, त्या राजामुळं तर आपण वनात सुखी होतो आणि त्याला शाप दिलास. धर्माने वागणारा राजा आहे, एखाद्या वेळेस थोडंफार चुकलं तर काय होतं? बाळा, आपण संत आहोत आणि संताला असं शोभा देत नाही बरं का रागवणं. हा, कारण संत त्यांना म्हणायचं आहे की नाही, जे वाईट वागणारेही जे असतील, रागवणाऱ्या व्यक्तींनाही जे शांत राहतात, क्षमा करतात, त्यांना संत म्हणतात. बाळा, आपण संत आहोत, आपण तसं वागायला नको पाहिजे होतं. पण शाप दिला, तुझा शाप खोटा ठरणार नाही, पण त्या राजाला जाऊन सांगा. आणि मग एक गौरमुख नावाचा शिष्य पाठवला. राजा खाली बसलेला आहे, टोप काढून ठेवलेला आहे. राजा विचार करतोय, काय करावं, काय प्रायश्चित्त करावं, काय प्रायश्चित्त करावं. त्यावेळेस हा गौरमुख नावाचा शिष्य गेला, राजाला प्रणाम केला आणि सांगितलं, राजेसाहेब, आमच्या गुरुजीच्या मुलाने तुम्हाला शाप दिलेला आहे की तक्षक नावाचा साप तुम्हाला 7 दिवसात येऊन दंश करणार आहे आणि तुमचा मृत्यू होणार आहे. जर 7 दिवसात तुमचं जर कल्याण तुम्हाला करून घेता येत असेल तर तुमचं कल्याण करून घ्या. आताचा राजा असता तर काय केलं असतं? शिष्य तर परत जाऊ दिला नसता, पण महाराजांची झोपडी चट जेसीपीने उखळून काढला असतं. हा, आहे की नाही? आताच्या राजाने, पण तो धर्माने वागवणारा राजा होता. राजाने आभार मानले भगवंताचे, देवा काय दयावान आहेत तुम्ही, किती दातृत्व आहे तुमचं. माझ्याकडून एक अपराध झाला, त्याचीही प्रायश्चित्त तुम्ही मला, अट्टहास करायची गरज पडली नाही, त्याचीही व्यवस्था तुम्ही करून ठेवली. राजाने क्षणाचा विलंब केला नाही.
आपल्या जन्मेजय नावाच्या मुलाला गादीवर बसवलं आणि राजाने शुकतालला निघून आला राजा. हा, मग याच्यात ह्या साधू मध्ये आणि सामान्य माणसात हा फरक आहे बरं का. याच्या एका क्षणाचा विलंब केला नाही. महाराज, रेल्वेचा प्रवास चालू होता, रेल्वेचा, आणि फर्स्ट क्लासचं तिकीट होतं एका साधूचं एसी रूम मध्ये, आणि त्याच डब्यामध्ये एका शेठजीचंही त्याच डब्यात तिकीट होतं. आणि ज्यावेळेस तो लेकरो बाळ घेऊन आला ना, ते शेठजी महाराजांना पाहिलं, राग आला. म्हणे, साधू दिसता, तुम्हाला काय करायचं, फर्स्ट क्लासचं तिकीट एसी मध्ये काय करायचं तुम्हाला, 3-4 बॅग तुमच्या जवळ दिसतात, काय करायचं, साधू समजिता स्वतःला, संन्यासी समजिता, आणि एवढ्या बॅग काय करायच्या. साधू होते, म्हणले, हो तुमच्यापेक्षा तर आम्ही बरे, आम्ही संसारी लोक आहेत, पहा मला मुलगा आहे, पत्नी आहे, 2-4 बॅगा असणं साहजिक आहे, सामान माझ्यासोबत. साधू होते, म्हणले, हो बरोबर आहे. आणि काही अंतरावर गेल्याच्या नंतर स्टेशन आलं. साधू म्हणले, आपण सारखेच आहेत ना, मग खाली बसून चहा पिऊ. उतरून प्लॅटफॉर्मवर उतरून चहा पिऊ. चहा पिण्यासाठी उतरले दोघं. थांबल्याच्या नंतर गाडी 1-1.5 मिनिटं थांबली आणि गाडी धकणार. ते ऑलाशिंग झाल्याच्या नंतर शेठजी उठू लागले. त्या साधूने हात दाबून धरला, बसा बसा, आहे अजून वेळ, चालत चालत पकडू. आणि बघता बघता त्या ट्रेनने वेग धरला आणि साधू आणि ते शेठजी वेगाने चालली बरं का ट्रेन. आणि ट्रेनना ज्यावेळेस ट्रेनना असा भरधाव वेग धरला ना, आता ते शेठजी हाणू घ्यायलाय कपाळाला, बडू का, मुलगा, पत्नी, धन संपत्ती ज्या बॅग होत्या त्या गेल्या म्हणून. मग साधूने आता उत्तर दिलं, शेठजी तुम्ही म्हणले ना तुमच्यापेक्षा आम्ही बरे ना, आम्ही तुम्ही सारखे, मग आमच्यात आणि तुमच्यात हा फरक आहे. माझ्याजवळही बॅग होत्या, पण मी एका क्षणात त्याचा त्याग केला, आणि तुमच्याजवळ बॅग होत्या, त्या बॅगसाठी तुम्ही इथं डोकं आपटून घेतात. हा साधूतला आणि सामान्य लोकातला फरक आहे. साधूजवळ संपत्ती असेल पण त्याची आसक्ती नाही. राजा सार्वभौम राजा होता, एका क्षणात सगळं सोडलं आणि वनात निघाला. आणि ज्यावेळेस राजा वनात आला ना, हजारोनी ते साधूच्या झुंडी त्या परीक्षितीच्या मागे येऊ लागल्या. आणि साधूला पाहिल्याच्या नंतर नमस्कार केला परीक्षितीने. आणि त्या सगळ्या साधूला फक्त एक प्रश्न विचारला, महाराज सांगा, 7 दिवसात मरणाऱ्या व्यक्तीच्या मुक्तीचा, कल्याणाचा मार्ग कोणता आहे. काय राजाने मागितलंय, काय प्रश्न विचारलाय. राजा असं म्हणला नाही, मी 7 दिवसात मरणार आहे, माझ्या मुक्तीचा मार्ग काय. राजा म्हणला, जो 7 दिवसात मरणार आहे त्याच्या मुक्तीचा मार्ग काय. का, कारण सगळे 7 दिवसात मरणार आहेत. चित्रवड गावातले सगळे 7 दिवसात मरणार आहेत. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. कारण 8वा दिवस देवाने तयारच केला नाही ना. का आहेत आपल्या इथं किती दिवस आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा काय आहे, सोमवार. 7 दिवस आहेत ना वो, आहे की नाही. एका गावात मी म्हटलं 7 दिवसात तुम्ही मरणार आहेत, आहे की नाही. चित्रवड गावामधले सगळे 7 दिवसात मरणार आहेत. एक आजीबाई उठली, जोरात हसू लागली. म्हणलं, आजी काय झालं. म्हणले, तुम्ही नाही म्हणले का चित्रवड गावमधले 7 दिवसात मरणार आहेत सगळे. मग म्हणलं, हो काय झालं. म्हणे, मी नाही मारायची. म्हणलो, काहून. म्हातारी म्हणे, मी राजनीची आहे. मग राजनीची आसा नाही तर जाणल्याची आसा नाही तर कुठलीही आसा, आहे की नाही. मौत जब तुझको आवाज देगी, सगळ्याला मारायला आहे का नाही. सगळ्याला येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती, आहे का नाही. 7 दिवसात मरणाऱ्याच्या मुक्तीचा मार्ग काय. सगळे साधू विचार करू लागले, काय सांगावं. मृत्युंजय मंत्राचा जाप करायला सांगाव तर 7 दिवसात होत नाही. जप तप करायला सांगाव तर राजाकडे दिवस शिल्लक नाहीत. ऋषी साधे नव्हते बरं का. वचिष्ठ, चौवन, व्यास, नारद, परशुराम, भरद्वाज, मैत्रीय, मोठमोठे ऋषी होते.
1000 वर्ष ज्यांचं आयुष्य असे ऋषी होते आणि त्याच टायमाला तत्राद्भवत भगवान व्यासपुत्र यदृच्छया गामटोमान नपेक्षा आणि त्याच टायमाला तत्राद्भवती भगवान व्यासपुत्र व्यासांच्या मुलांचं म्हणजे शुकाचार्याचं आगमन झालं बरं का. आणि शुकाचार्याचं आगमन झाल्याच्या नंतर सगळ्यांनी शुकाचार्यांना काय केला, नमस्कार केला आणि ते सगळे म्हणू लागले हरिनाम सुनाने वाले हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि नाम सुनाने वाले प्रणाम तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. भूल रहे थे वन में, जय हो. बल खो बैठे थे तन में. भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. वो मार्ग बताने वाले, वो राह दिखाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि नाम सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि नाम सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले. देवा ऐक नाही, सगळ्यांनी त्या शुकाचार्यांना नमस्कार केला. दिगंबर अवस्थेमध्ये आहेत, लहान लहान लेकरं खडे मारतायत, पण तेज असं आहे चेहऱ्यावरती, डोळ्याला नजरेला नजर भिडवण्याची ताकद नाही सामान्य लोकांची. आणि ज्यावेळेस शुकाचार्यांचं आगमन झालं ना, राजाने क्षणाचा विलंब केला नाही, महाराजांना प्रणाम केला आणि सांगितलं हे गुरुजी, तुमचा वेळ अमूल्य आहे, सांगा 7 दिवसात मरणाऱ्याच्या मुक्तीचा मार्ग काय. 7 दिवसात मरणाऱ्याने असं कोणतं साधन करावं की ज्याचं कल्याण होईल, त्या व्यक्तीचं कल्याण होईल. हा, आणि याच ठिकाणी प्रथम स्कंद या ठिकाणी समाप्त होतो बरं का. बोलो जय श्री राधे. आज एकादशी मला माहिती आहे बरं का, हां, पण तरी थोडासा आवाज येऊ द्या. बोलो जय श्री राधे. हां, राजाने ज्यावेळेस असा प्रश्न विचारला ना, त्यावेळेस शुकाचार्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं. का धन्य म्हणले राजा, तू काय प्रश्न विचारला. वारियाने ते प्रश्न कृतो लोकहितम नृप. राजा, तो जो प्रश्न विचारला ना, हा लोकांचं हित करणार आहे. हा, कारण प्रश्नच लोकहिताचा आहे. 7 दिवसात मरणाऱ्याने मुक्तीचा मार्ग काय केला पाहिजे, कारण सगळे 7 दिवसात मरणारे. फक्त फरक एवढा आहे
कोणी या हप्त्यात, कोणी पुढच्या हप्त्यात, कोणी या महिन्यात, कोणी पुढच्या महिन्यात, कोणी या वर्षी, कोणी पुढच्या वर्षी, किंवा कोणी या सालात, कोणी दुसऱ्या सालात. कारण एक शायर म्हणतो, एक शायर, अरे मौत से किसकी रिश्तेदारी है, आज हमारी तो कल तुम्हारी बारी है. मृत्यू कोणाचा पाहुणा आहे? आज आम्ही गेलो तर उद्या तुम्हाला जावं लागणार आहे. नियम आहे. आणि ज्या वेळेस परीक्षितीचा तो प्रश्न ऐकल्यावर महाराजांनी सांगितलं, शुकाचार्य बोलत होते, शुकाचार्य म्हणत होते, राजा अरे घाबरू नको, घाबरू नको राजा. तुला वाटतं का अरे तू धन्येस, तू भाग्यवान आहेस, तुला माहिती आहे तुझ्याकडं 7 दिवस शिल्लक आहेत. पण या जगाचा विचार कर, विचारा लोकांना, का हो किती दिवस बाकी आहेत तुमच्याकडं? आहे आपल्याजवळ काही पुरावा का? काही एखादी 7-12 बॉन्ड काही लिहून घेतलेला आहे का की मी पुढच्या वर्षी राहीनच? राजा अरे हा मृत्यू लोक आहे, आणि या मृत्यू लोकातला नियम आहे, इथं कुणालाच कायम राहता येत नाही, आणि इथलं काही कमवलेलं बरोबर नेता येत नाही. का राहता येत आहे कायम इथं? राहता येत आहे का? अजिबात नाही. राजा तू भाग्यवान आहेस, तुझ्याकडे तरी 7 दिवस बाकी आहेत. पण इतिहास उघडून पाय, इतिहासामध्ये एक राजा असा होऊन गेला, त्याच्याकडे फक्त 1 तास राहिला होता. एक आहे की नाही? 1 तास उरला, पण भाग्य दशा कैसी. अरे एका तासात त्याचं काम झालं. तुझ्याकडे तर 7 दिवस बाकी आहेत, आणि राजा तुला वाटतं का तू एकटाच मरणार आहे? अरे अजिबात नाही. माऊलीच्या भाषेत सांगायचं जर झालं ना, तर उपजे ते नाशे, नाशे जे पुनरपी दिशे, आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आणि माझ्या तुकोबरायाचे शब्द आहेत, याच ओवीचा अर्थ आमच्या तुकोबरायाने लिहिला. काय लिहिला? उपजल्या पिंडा मरण सांगते, उपजल्या पिंडा मरण सांगते. ऐका, मरते उपजते सवेच ते. जे जे काही उपजलंय ना, जे जे उगलं ना, ते काय होणार आहे? त्याचा नाश होणार आहे. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा त्याचा मृत्यू होणार आहे. कारण हे जीवन म्हणजे कसं आहे माहिती आहे का? एक प्रवासी निघाला, प्रवासी निघाला, वाट सुरू होता, पायी चालायचा, आणि मुक्काम पडला त्याचा चित्रवडगावमध्ये. 7 वाजले, दिवस माळाला, आणि मग ते इथल्या शाळेत राहू लागलं. शाळेत एक मुक्काम रात्री, आणि शाळेत त्यांनी एक मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं पाहिजे? उठून झाला पाहिजे का नाही? पण ते काय म्हणू लागलं माहिती आहे का? नाही, ज्या शाळेच्या ज्या वर्गात त्याने मुक्काम केला ना, ती माझीचे म्हणे. आता काय म्हणे? माझीचे म्हणे. 4-8 दिवस सरपंचाने त्याची वाट पाहिली, आज जाईन उद्या जाईन, वाट सुरू आहे. मग ते जाईनच निघून. मग सरपंचाने काय केलं? गावातले लोक गोळा केले. बाहेर निघाला नाही ना, तो ओढला, आणि निस्ता ओढला नाही, असा झोडला, पुन्हा ओढून तोडून बाहेर काढला. आहे का नाही? का जावं लागलं? त्याचं होतं का हे? तसंच मग आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी आजमाए हैं, लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं, तू किसी की ऐब को बेनकाब न कर, तू किसी की ऐब को बेनकाब न कर,
भले ही बुरे हैं तू तेरी नजर खराब ना कर। बुरा किसी का मत करना खुद बुरा हो जाएगा। और ये माटी का पुतला एक दिन माटी में ही मिल जाएगा। तो ये जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनहरा। देखना है अगर दिन सुनहरा, देखना है अगर दिन सुनहरा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनहरा। देखना है अगर दिन सुनहरा, देखना है अगर दिन सुनहरा। पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जय हो। साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का। राजा की पकड़ी आस, हात में लिया नहीं तेरा घास, है की नाही? किंवा ग्रास गिळी सत्ता हाती नाही, क्षणभंगुर हे जाये न कळता, ग्रास गिळी सत्ता हाती नाही, है की नाही? राजा तुझ्याकडं 7 दिवस बाकी आहेत, है की नाही? वक्त रुक जाएगा चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। काय भरोसा मौत है? सबको आनी है, कौन इससे छूटा है, तू बना नहीं सकता ये ख्याल झूठा है। ये ख्याल झूठा है, ये ख्याल झूठा है। मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है, तू बना नहीं सकता ये ख्याल झूठा है। ये ख्याल झूठा है, ये ख्याल झूठा है।
अपने हाथों से तेरे मुंह पे खाक डालेंगे, खाक डालेंगे, मुंह पे खाक डालेंगे, तेरी सारी उल्फत को खाक में मिला देंगे, तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे, कल तुझे भुला देंगे, कल तुझे भुला देंगे। इसलिए ये करता हूँ खूब सोच ले दिल में, क्यों फंसा के बैठा है जान अपनी मुश्किल में, जान अपनी मुश्किल में, जान अपनी मुश्किल में। कर गुनाहों को तौबा आके बस संभल जाए, आके बस संभल जाए, आके बस संभल जाए। क्या भरोसा है जान कब निकल जाए, जान कब निकल जाए, जान कब निकल जाए। मुट्ठी मार के आने वाले मुट्ठी मार के आने वाले हाथ पसारे जाएगा, धन दौलत जागिर से तूने क्या पाया क्या पाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। आहे का नाही? बरोबर आहे का नाही? अहो दिवस उगाला, सूर्य उगाल्याच्या नंतर मावळतोच, हा नियम आहे. मावळणं त्याचा नियम आहे. तसं माणूस जन्माला म्हणजे त्याला मरावंच लागतंय. मरणारे सगळे. राजा काय भ्यायचं काम आहे? अहो मरणारे का मेले? हा मरणारे का मेले? मेले ना, आहे का नाही? आजी बाबा तुमचं बालपण मेलं का जिवंत आहे? बरं तरुणपण मेलं का जिवंत आहे तुमचं? आहे का नाही? हा आणि म्हातारपर मरणार नाही का जिवंत राहणार आहे? अहो माणसाचं बालपण मेलं, माणसाचं तरुणपण मेलं आणि माणसाचं म्हातारपणही मरणार आहे. किती जपा, केस काळे केले पण ते तांबडे झाले. किती किती कितीही जपा त्याला. तुला हिफाजत करले तू लाख करे रखवाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. मत कर ले तू लाख करे रखवाली, आंख की हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, जय हो पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. किती जपल्याच्या नंतर राजा, अरे भेऊ नको. महाराज ज्या राजाला भीती वाटत होती ना मरण्याची, त्या राजाची भीतीच निघून गेली हो. कारण का महाराजांनी तेवढा दिलासा दिला. राजा तू काय एकटा मारणार आहेस का काय? सगळे मारणार आहेत. हा याला म्हणायचं हुशार डॉक्टर, याला म्हणायचं हुशार डॉक्टर. डॉक्टर असे पाहिजेत ज्या माणसाला रोग झालाय ना, असे पाहिजेत डॉक्टर. ज्या माणसाला रोग झाला ना डॉक्टर साहेब, त्या रोगी ज्यावेळेस पेशंट डॉक्टर जवळ आला की डॉक्टरना त्याला म्हणावं, जवळ आल्याच्या नंतर हात लावायचा, पाहायचं बस. अहो काहीच नाही झालं तुम्हाला, साधी ताप आहे, सर्दी पडस आहे, 2 दिवसाच्या गोळ्या घ्या, फ्रेश तुम्ही. महाराज असा डॉक्टर बोलले का ते पेशंट तिथंच अर्ध बरं होतंय. पण काही डॉक्टर विचारू नका, पेशंट आला की लगेच म्हणणार बरं झालं तुम्ही लवकर माझ्याकडं आले,
नाहीतर उशीर केला असता ना. महाराज याला सर्दी झालेली असती, पण त्याला वाटतंय काय नेमका कोणता रोग झालाय मला मोठा. अहो आताच्या डॉक्टर तर विचारू नका, ते विचारितच नाहीत. आहे का नाही? गेले की झोपा, डोळे दाखवा, जीभ दाखवा, आ करा, अजून करा, श्वास घ्या, अजून जोरात घ्या. हा असंच माझ्यासोबत झालं आजी. हो ना, परतूरच्या डॉक्टरकडे मी गेलोय महाराज. मी गेल्याच्या नंतर त्यांनी विचारावं ना मला, काहून आले, कस काय आले, काय दुखत आहे. आल्याच्या नंतर एक शब्द नाही विचारलं, नाही काहीच नाही. मी गेल्याच्या नंतर गेलो कीच लगे माझ्याकडं पहा, माझ्याकडं पहा, काय नाही ते बसायले. मी गेलो की लगे मला म्हणे झोपा. आता मी झोपलो. दाखवा जीभ, दाखविली जीभ, डोळे, डोळे दाखवा, श्वास घ्या, ह्या अंगावर व्हा, ते अंगावर व्हा, इकडून लाव, तिकडून लाव. सगळी चौकशी केली. सगळी चौकशी केल्याच्या नंतर मला म्हणले काय होतं तुम्हाला, कशामुळं आले. मी म्हणलो डॉक्टर साहेब अहो हे आधीच विचारायचं ना, मला काहीच होत नाही, माझ्या लहान्या भावाचं लग्न ठरलंय आणि त्याची पत्रिका द्यायला आलतो. त्याच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलतो. ऐकलं, डॉक्टर हुशार पाहिजे बरं का. आणि इथं डॉक्टर म्हणजे सुखाचार्य आहेत, ऐक ना. सुखाचार्यांनी ज्यावेळेस असं बोलले महाराज परीक्षितीला, राजा घाबरू नको, अरे मरणार सगळेच आहेत. आणि तुला वाटतं ना, तू प्रश्न विचारला ना 7 दिवसात मरणाऱ्याच्या कल्याणाचा, मुक्तीचा मार्ग काय राजा. तुझ्या 7 दिवसात मरणाऱ्या व्यक्तीच्या मुक्तीचा, कल्याणाचा एकच मार्ग आहे राजा. संसारातलं प्रेम काढ आणि परमार्थात लाव, भगवंताचं भजन कर. संसाराचं चिंतन सोड आणि परमात्म्याचं चिंतन कर, भगवंत जवळ आहे. हा, आणि मग राजाची ही मनातली मरण्याची भीती निघून गेली. राजा आता महाराजांना बोलू लागला बरं का. अगोदर विचारलं होतं 7 दिवसात मरणाऱ्याने काय करावं, पण राजाच्या जीवनातली मरणाची भीती निघून गेली. मग राजा म्हणू लागला महाराज तुम्ही म्हटले की मन संसारातलं काढायचं आणि भगवंताच्या नामस्मरणात लावायचं. पण खरं सांगू का महाराज, अहो हे मन खूप चंचल आहे ना, बहुत चंचल चपळ आहे का नाही. जाता येता न लगे वेळ. महाराज बघा आता बरेच जण कथेत बसलेत, पण कुणीकडून फिरून येतात, अजिबात मेळ लागत नाही, आहे का नाही. नुसतं पंढरपूर म्हणायचं, पंढरपूर हा शब्द उच्चार करेपर्यंत काहीच मन पंढरपूरमध्ये जाऊन आलं, आहे का नाही, फिरून मोठे आहे का नाही. चंद्रभागेत कडून इकडून तिकडून फिरून आलो, कारण मनाचा स्वभाव लय. 10 गोष्टी चंचल सांगितल्या शास्त्राने, त्यात पहिल्या क्रमांकाची गोष्ट आहे मन. मनो मधु करो मे घो माननी मदनो मा मधो मरकटो मकरा दस चंचला. किती झाले? 10 म्हणलो पाहिजे. किती झाले? 10. मन मधु करो मे घो मानिनी मदन मरुतो मा मधो मरकटो मकरा दस चंचला. महाराज मन लागत नाही तिकडं. मग या मनाला आकळण्यासाठी काय कर राजा. जिता असो जितस्व असो जितेंद्र हो जित संग व्हा, आहे का नाही. राजा तू काय कर, जिता असो जितस्व असो जितसंगो जितेंद्र हा. राजा तू काय कर, संग जिंक, आसन जिंक, श्वासावर विजय मिळव, कुंभक रेचक प्राणव्यायाम कर, एका आसनावर बसण्याचा प्रयत्न कर राजा. कारण एका जागेवर बसण्याचा प्रयत्न केला, श्वास कमी घेण्याचा प्रयत्न केला तर त्याने मन आकळल्या जातं. सत्संग कर राजा. हा, इंद्रियाला आवर. हा, म्हणून तर म्हणले देख नायु इंद्रियो के ना घोडे भगे, इनमें हरदम ये संयम के कोडे पड़े. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों को गाते चलो. मन रे कृष्ण नाम कहली जो,
साधु समाग बिहारी कहरी जो मन रे कृष्ण नाम कहली बाग बिहारी कहली मन रे कृष्ण नाम कहली जो बाग बिहारी कहली हरि वो कृष्ण नाम कहली जो बाग बिहारी कहली जे हो गुरु के वचन सत्य परमान साधु समागम की जो गुरु के वचन सत्य परमान साधु समागम की जो कृष्ण नाम कहली जे बाग बिहारी कहली जे मन रे कृष्ण नाम कहली जे बाग बिहारी कहली जे कृष्ण नाम कहली जे बाग बिहारी कहली कृष्ण नाम कहली बाग बिहारी राजा, ह्या भगवंताच्या नामस्मरणात त्या मनाला सांग, मन रे कृष्ण नाम कहली जे. त्या मनाला सांग, कहिए सुनिए भगत भागवत और सखी कहा कीजे. कारण मनाचा स्वभाव आहे, मन ज्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीमध्ये लागल ना तर ते त्या ठिकाणी रममान होतं, एकदा थांबलं की राहतं. हा म्हणून तर साधू म्हणले, देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी संसार व्यसनी पडून आधी देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. त्याच्या चरणावर लागलं की मग आता कुठे धावे मन, मग ते धावा घेत नाही, धावा घेत मन. मग ते मन त्या भगवंताच्या चरणावर जवळ लागलं ना मग ते मागं येत नाही राजा. आणि त्या मनाला आवरण्यासाठी हे कर, भजन करीत राहा, साधूच्या संगतीत कर. कारण आपले जो मन आहे ना हे सगळं विषयाकडे धावतंय, आणि माणसाचं तसंच बरं का. हा, मन विषयाकडे धावतंय, बुद्धी विषयाचा निश्चय करते, चित्त विषयाचं चिंतन करतंय, आणि अहंकार विषयाचा अहंकार धारण करतोय. आणि त्याच्यामुळं भगवंत लांब आहे बरं. हा राजा, घाबरू नको, चिंता सोड, चिंतन कर.
आणि मग जशी तुझ्या मनात इच्छा असेल तशा देवतेचं चिंतन कर. आणि मग सांगितलं जशा देवतेचं जर माणसाला वाटत असेल आपण आपल्या हाताने अन्नदान खूप घडावं, त्याने आदितीची पूजा केली पाहिजे. ज्या लोकांना वाटतं आपल्याला स्वर्ग मिळावा त्यांनी स्वर्ग देवता आहे का नाही, स्वर्गातील देवतांची पूजा केलेली आहे, इंद्रादी देव जे बाकीचे. ज्याला वाटतं आपण राजा व्हावं, राजा आपल्याला राज्य मिळावं, त्याने विश्वदेवाची पूजा केली पाहिजे. ज्याला वाटतं सगळी प्रजाकुल सगळ्या गावांनी माझंच ऐकलं पाहिजे, त्याने साध्य देवाची पूजा करावी. एखाद्याला वाटतं मी मरूच नाही, सदा मी तरुण दिसावं, त्याच्यासाठी फेअर अँड लवली लावायची नाही, त्याच्यासाठी अश्विनी कुमाराची काय करायची पूजा करायची, अश्विन कुमाराची पूजा करायची आहे. एखाद्याला वाटतं माझ्यासारखं दुसरं कोणी सुंदर राहिलंच नाही पाहिजे, त्याने गंधर्वाची पूजा करायची. गंधर्वाची पूजा केल्याच्या नंतर माणूस सुंदर होतंय. आणि हे त्यांच्यासाठी आहे ज्यांचे लग्न झाले नाहीत. महेश महाराज ऐका, हे त्यांच्यासाठी आहे ज्याला वाटतं आपल्याला पत्नी चांगली मिळावी त्यांनी उर्वशीची पूजा करावी. उर्वशी. ज्याला वाटतं आपण सगळ्याचं स्वामी हवं त्यांनी ब्रह्मदेवाची पूजा करावी. आणि राजा यातलं काहीच पाहिजे नसल, मोक्षच पाहिजे असेल तर अकामो सर्व कामो वा मोक्ष कामो वा उदारधी. आणि ज्याला मोक्षाची इच्छा आहे, ज्याला भगवंताची इच्छा आहे, त्यांना निष्काम भगवंताची पूजा केली पाहिजे, त्या देवाचं भजन केलं पाहिजे. आणि राजाने मी विचारलं, महाराज मग मला सांगा, आता मला कळलं, आता माझ्या मनात मृत्यूची भीती राहिली नाही. महाराज मला सांगा, भगवंताने ही सृष्टी कशी बनवली, का निर्माण केली? त्यावेळेस संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव.